मॅडम, सकाळी उठल्यावर माझा हात खूप जास्त दुखतोय. हालचाल करता येत नाहीये, वर खाली करता येत नाहीये. तर यावरती काही उपाय आहे का? तुलाही हाच त्रास आहे आणि तुम्हालाही हाच त्रास होतोय की सकाळी उठल्यावरती हात खूप जास्त दुखतोय, हात वर खाली करता येत नाहीये. तर या दुखण्याचं कारण या व्हिडिओमध्ये आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी डॉक्टर वैशाली. आज आपण जाणून घेणार आहोत फ्रोझन शोल्डर म्हणजे काय, का होतो आणि होमिओपॅथीमध्ये यावर कसा प्रभावी उपचार मिळतो. फ्रोझन शोल्डर म्हणजे काय? फ्रोझन शोल्डर म्हणजे खांद्याच्या सांध्यामध्ये स्टिफनेस आणि वेदना वाढणे, ज्यामुळे हात वर करता येत नाही, मागे नेता येत नाही, झोपताना बाजू बदलली तरी दुखत आहे, त्रास हळूहळू वाढतो किंवा अनेक महिने टिकू शकतो. तर फ्रोझन शोल्डर कोणाला जास्त होतो? 40 वर्षावरील व्यक्तींना किंवा डायबिटीज असलेल्या लोकांना. महिलांना जास्त प्रमाणात होतो. दीर्घकाळ हात न हलवणाऱ्या व्यक्तींना किंवा स्ट्रेस जास्त असणाऱ्यांना. फ्रोझन शोल्डरची लक्षणे कोणती? खांद्यात सतत वेदना होणे, रात्री झोपेत दुखणे वाढणे, हाताची हालचाल कमी होणे, मान किंवा हातापर्यंत वेदना जाणे. यामध्ये होमिओपॅथी कधी आणि कशी मदत करते? तर होमिओपॅथीमध्ये वेदनाशामक गोळ्या नाहीत, स्टिरॉइड नाही. वेदना मूळ कारणापासून बरी करण्यास भर असतो. होमिओपॅथी इन्फ्लेमेशन कमी करते, स्टिफनेस कमी करते, सांध्याची हालचाल सुधारते, सर्जरी टाळण्यास मदत करते. होमिओपॅथीमध्ये वापरली जाणारी औषधे स्वतः घेऊ नका, कारण त्याचा कालावधी आणि पोटेन्सी प्रत्येक रुग्णानुसार वेगळी असते. फ्रोझन शोल्डरमध्ये घरगुती काळजी कशी घ्यावी? गरम पाण्याने शेक घ्या, हलके स्ट्रेचिंग किंवा एक्सरसाइज करा, जबरदस्ती हालचाल करू नका, पूर्ण विश्रांती घेऊन खांदा गोठवू नका. जर तुम्हालाही खांद्याचा त्रास महिन्यांपासून आहे, पेनकिलर घेऊनही फरक पडत नसेल, तर योग्य होमिओपॅथी ट्रीटमेंट घ्या. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा.